ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आज प्रदीप गारटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले होते। खऱ्या अर्थाने प्रदीप गारटकर यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल झालेला आहे। भाऊ, काय सांगाल, आज प्रदीप गारटकर यांनी स्थानिक आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे? आम्ही सर्वांनी एकत्र बसून आज इंदापूर शहरामध्ये सगळ्या जाती धर्मांना आणि सगळ्या घटकांना आणि सगळ्या समाजाला एकत्र करून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि त्या एकत्र येऊन कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून प्रदीप गारटकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी आणि उर्वरित 20 जागेसाठी आज नामनिर्देशन पत्र आम्ही दाखल केलेलं आहे। एकंदरीत इंदापूरमध्ये भारतीय जनता पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येऊन सध्या निवडणूक लढवत आहे, परंतु पवार साहेबांनी भाजपसोबत युती करू नका असा आदेश दिलेला आहे। कसं बघते? नाही, ही आघाडी आहे आणि ह्या आघाडीमध्ये जे काही चिन्ह मिळेल आपल्याला ते चिन्ह रिटर्निंग ऑफिसर देतील आणि स्थानिक लेवलच्या आघाड्या ह्या स्थानिक प्रश्नाशी संबंधित असतात आणि त्या स्थानिक प्रश्नाची आणि स्थानिक अडचणीच्या संदर्भामध्ये विचारविनिमय करूनच ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही सर्वांनी आमच्या वरिष्ठांना कल्पना दिलेली आहे आणि त्यांना कल्पना देऊनच स्थानिक लेवलला ही आघाडी स्थापन केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ। भाऊ, काही दिवसांपूर्वी यशवंत माने राष्ट्रवादीमधून बाहेर पडले, त्यानंतर प्रवीण माने असतील, एकंदरीत त्यांचा रोष जो आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावरती होता, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आम्ही बाहेर पडतोय अशी त्यांनी टीका करून ते बाहेर पडले। कसं पाहता आता ही निवडणुकीत एका बाजूला 3 जण बाहेर येतात? आता ते का बाहेर पडले हे काही मी सांगू शकत नाही। बाहेर पडण्याची कारणं काय आहेत हे मला असं वाटतं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अजून जर तुम्हाला अस्पष्ट कारणं पाहिजे असतील तर त्यांना भेटलं तर तुम्हाला ते अजून अधिक कारणं सांगतील। त्यामुळे आता आमची आघाडी झालेली आहे आणि आघाडीप्रमाणे आम्ही जाऊ। 2 तारखेला काय वाटते भाऊ, काय निकाल असेल? निकाल काय, आता ही सगळी आघाडी जनतेची आघाडी आहे, सगळ्या लोकांच्या पाठिंब्यामुळे ही आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्यामुळे आता आघाडीचा विजय निश्चित होईल, काही अडचण नाही। नक्कीच हे हर्षवर्धन भाऊ पाटील होते। प्रदीप गारटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच 3 तारखेला आमच्या स्थानिक आघाडीचा विजय निश्चित असेल असं हर्षवर्धन पाटील यांनी आशा व्यक्त केली आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।